मंडळी, नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे शैलपुत्रीचा दिवस. या दिवशी गायीच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे चांगले आरोग्य प्राप्त होतं आणि सर्व रोग दूर होतात. शरीर निरोगी राहते. नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीचा असतो. या दिवशी साखर तसेच साखरेपासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ जसं की खीर तसेच मिठाई यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे साधकाला दुःखांपासून मुक्ती मिळते आणि परमसुखाचा आनंद प्राप्त होतो. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुवा अर्पण केल्याने दुर्गादेवी प्रसन्न होते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंद मातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने आरोग्य निरोगी राहते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीला मध अर्पण केल्यास व्यक्तीची आकलन शक्ती वाढते. तसंच नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच आठव्या दिवशी देवीला नारळ अर्पण करावा. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला तीळ अर्पण करून ब्राह्मणांना दान करावं. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि अनुचित घटनांना आळा बसतो. श्री स्वामी समर्थ.